विधानसभा निवडणुकीत मुंबईतील भायखळ्यातून आमदार निवडून आल्यानंतर आता महापालिका निवडणुकीतूनही नगरसेवक निवडून आणण्यासाठी एमआयएम सज्ज झाली आहे। मुंबईत मुस्लिम वोट बँक ही नेहमीच काँग्रेस, सपा आणि काही प्रमाणात राष्ट्रवादीच्या पाठीशी राहिली आहे। त्यामुळे मुस्लिम वोट बँक मिळवण्यासाठी यंदा या पक्षांमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे। विधानसभा निवडणुकीत एका आमदाराच्या रूपाने एमआयएमचा मुंबईत झालेला प्रवेश अनेकांना धक्का देणारा होता, कारण पहिल्यांदाच मुस्लिम वोट बँकेला काँग्रेस आणि सपा व्यतिरिक्त एमआयएमनं हादरा दिला होता। आत्मविश्वास वाढलेल्या एमआयएमनं आता मुंबईतील मुस्लिम बहुल भागात पालिका निवडणुकीत आपले उमेदवार उतरवण्याची तयारी पूर्ण केली आहे। याचा सर्वाधिक धसका घेतलाय तो सपा आणि काँग्रेसनं। मुंबईत मुस्लिम समाजाची पॉकेट्स मोठ्या प्रमाणात आहेत। डोंगरी, आगरीपाडा, भेंडी बाजार, नागपाडा, मस्जिद बंदर, गोवंडी, शिवाजीनगर, कुर्ला, बांद्रा, मालाड मालवणी, अंधेरीतील यारी रोड आणि जोगेश्वरीतील बेहराम बाग, अंधेरी पश्चिम येथील गिलबर्ट डोंगरी हे परिसर मुस्लिम बहुल म्हणून ओळखले जातात। मुस्लिम वोट बँक ताब्यात ठेवण्यासाठी काँग्रेस आणि सपा बरोबरच राष्ट्रवादीनेही कंबर कसली आहे। यांना सर्वाधिक धोका वाटतोय तो एमआयएमचा। त्यामुळे हे पक्ष एमआयएमला टार्गेट करतायत। लोकांना आता माहिती झाली आहे की एमआयएमचा काय रोल आहे, त्याच्यामध्ये समाजवादीचा काय रोल आहे आणि जे मुंबादेवी आहे, जे बाळगले आहे काँग्रेसचा, इथे मला नक्की खात्री आहे की जास्तीत जास्त मत आहे जे काँग्रेसला मिळणार आहेत। मुस्लिम समाज ये समझ गया है कि जो लोग आकर हैदराबाद से भाषण दे के जाते हैं वो मुस्लिम समाज का नुकसान करते हैं, वो मुस्लिम समाज को कहीं ना कहीं हिंदुओं से दूर करते हैं, समाज को बांटने का काम करते हैं। लेकिन भाषण जो है वोट में कन्वर्ट नहीं होते। आप मनसे की रैली देख लीजिए, बहुत बड़ी रहती है, मनसे के लोग चुन के नहीं आते। क्यों? भाषण एक एंटरटेनमेंट का जरिया बन गया है, लेकिन एंटरटेनमेंट के लिए वोट नहीं देते लोग, डेव्हलपमेंट के लिए देते हैं। आतापर्यंत मुस्लिम समाजाला या राजकीय पक्षांनी केवळ मतांसाठी वापरलं असून आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन आल्याची प्रतिक्रिया एमआयएमने दिली आहे। विकास का काम कौर करके दे सकता है तो एक पार्टी है एमआईएम, जो करके देने में मानती है। आवर वर्क इज़ आवर आइडेंटिटी, और हम लोग सिर्फ बयानबाजी नहीं करते, हम एक्चुअली काम करके दिखाने में मानते हैं। हम ज़मीनी लेवल में काम करके दिखाने में मानते हैं, और यही भरोसे पे लोगों ने हमको चुना है और हम उनके भरोसे पे खरे उतरे। मुंबईत अनेक ठिकाणी मुस्लिम समाजाची मतं निर्णायक ठरणारी आहेत। त्यामुळे ही मतं आपल्याकडे खेचण्याच्या तयारीनं वेग घेतलाय। मुस्लिम वोट बँक कायम ठेवण्याचं आव्हान काँग्रेस आणि सपासमोर असतानाच या वोट बँकेला सुरुंग लावण्यासाठी सज्ज झाली आहे ती एमआयएम। त्यामुळे या निवडणुकीत ही वोट बँक कुणाला साथ देते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाणसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।